आज्ञाधारकता हे विश्वासाचे कृत्य आहे. आज्ञाभंग हा अविश्वासाचा परिणाम आहे. आज तुम्ही अविश्वासामध्ये अडकलेले तर नाही ना? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. प्रियानो, आज आपण दुसरे राजे अध्याय 12 आणि 13 यांचे अध्ययन करणार आहोत. यामध्ये आपण यहुदाचा राजा योआश याच्या कारकिर्दीचे आणि येरुशलेममधील देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन पाहणार आहोत. अध्याय 13 मध्ये इस्रायलचे राजे यहोआहाज आणि योआश याबद्दल माहिती आणि शेवटी अलिशा संदेष्टाचा मृत्यू इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आज 12 आणि 13 अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. राजाचे दुसरे पुस्तक 12वा अध्याय. योआश किंवा योवाश याच्या कारकिर्दीचा आपण अभ्यास करणार आहोत. ह्याचा वृत्तांत आम्हाला राजाचे पुस्तक दुसरे पुस्तक ह्याच्या 12व्या अध्यायात वाचायला मिळतो. योआशाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा महायाजक यहोयादाने त्याला मोठा हातभार लावला. एका मोठ्या आध्यात्मिक चळवळीची माझ्या मते संजीवनाची ही सुरुवात होती. श्रोत्यानो, यावेळेस मला या सर्व राजांचा आढावा घ्यावासा वाटतो. इस्रायलच्या उत्तरेकडील राज्यावर एकूण 19 राजांनी राज्य केले आणि यहुदा या दक्षिणेकडील राज्यावर 20 राजांनी राज्य केले. ज्या 19 राज्यांनी इस्रायलवर राज्य केले त्यातील एकही नीतिमान राजा नव्हता, म्हणजेच चांगला नव्हता. त्यांच्यापैकी खरे तर एकच गोष्ट सांगता येईल, ती ही की त्यांच्यापैकी प्रत्येक जण वाईट होता. यहुदाच्या 20 राजांपैकी फक्त 10 राजांना चांगले म्हणता येईल. त्यांच्यापैकी 5 राजे अपवाद होते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 संजीवन व सुधारणेची युगे आली. त्या काळात होणाऱ्या सुधारणा व लोकांना मिळणारे आशीर्वाद यांचे मूळ आध्यात्मिक संजीवनामध्ये दिसून येते. आणि याच शांतीच्या छोट्या छोट्या युगांमध्ये परमेश्वराच्या मंदिरातला दिवा तेवत राहिला. 5 वेळेला संजीवनाचा अग्नी पेटून उठला व त्याने संपूर्ण देशाला पेटवून उठवले. श्रोत्यानो, हा अग्नी विध्वंस करणारा नव्हता, तर आध्यात्मिक उन्नती करणारा, देशाची पुनर्बांधणी करणारा होता. देवाने लोकांना आध्यात्मिकरित्या प्रेरित करून त्यांची भेट घेतली. लोक देवाच्या वचनाकडे व उपासनेकडे वळले व देवाच्या वचनानुसार त्यांच्यामध्ये सुबत्ता व सामर्थ्य आले. देवाच्या वचनाकडे पुन्हा वळल्याने मोठमोठी संजीवने आलेली आहेत. श्रोत्यानो, आध्यात्मिक संजीवन हे देवाच्या इच्छेप्रमाणे आहे. डॉक्टर ग्रिफिथ थॉमस यांनी म्हटले की मला पवित्र शास्त्रामध्ये कोठेही खऱ्या मंडळीतले संजीवन देवाच्या वचनाविरुद्ध आलेले आढळत नाही. तसेच डॉक्टर R.A. टोरी म्हणाले, पवित्र शास्त्रात संजीवन देवाच्या इच्छेविरुद्ध आहे असे कोठेही शिकवण्यात आले नाही. डॉक्टर जेम्स M. ग्रे म्हणाले, पूर्वीच्या मंडळीचा अनुभव पुन्हा अनुभवता येणार नाही अशा निष्कर्षाचे समर्थन करणारे पवित्र शास्त्रातल्या पत्रांमध्ये काहीच नाही. श्रोत्यानो, देवाच्या वचनाकडे आपण आधी वळूया, जेणेकरून देवाच्या कृपेद्वारे आमच्यामध्ये संजीवन येईल. होय श्रोत्यानो, आम्हाला संजीवनाची गरज आहे. आमच्यातली पापे, घृणास्पद गोष्टी, आमचे दुःख, आमच्या काळज्या, चिंता, भीती, अशक्तपणा या सर्व गोष्टी निघून जाण्यासाठी, तसेच आमच्यातले भेदभाव, भांडणे, तंटे, आध्यात्मिक आळशीपणा, कलह हे सर्व नष्ट होण्यासाठी आम्हाला आपल्या अग्नीने शुद्ध करणाऱ्या देवाच्या आत्म्याची आज गरज आहे. 12वा अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, येहूच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी यहोआश राज्य करू लागला.
त्याने 40 वर्षे यरुश्लेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या, ही बेरशेबा येथली. योवाशाने वयाच्या 7व्या वर्षापासून राज्य करायला सुरुवात केली. तो 47 वर्षांचा होईपर्यंत राज्य करीत होता. त्याची आई बेरशेब्यातली होती आणि तिचे नाव आम्ही आत्ताच वाचले सिब्या होते. आम्ही मागेच अभ्यास केला श्रोत्यानो की या राजांबरोबर बहुतेक वेळा त्यांच्या आयांची नावे देण्यात आलेली आहेत. याचे कारण असे की त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये या मातांचा मोठा वाटा होता. दुसरं वचन पहा काय सांगतं. यहोआशाला यहोयादा याजकाची सल्लामसलत मिळत होती. तोवर परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत होता. योवाशाला देवाचे वचन शिकविण्यात आले होते. मला वाटतं श्रोत्यानो की आम्हाला निंदा व टीका करणाऱ्या राजकर्त्यांची आज गरज नाही, तर देवाचे वचन जाणणाऱ्या, देवाला ओळखणाऱ्या लोकांची गरज आहे. आम्हाला संजीवनाची गरज आहे आणि ते फक्त देवाच्या वचनाच्या द्वारे येऊ शकते. 3रं वचन पुढे वाचूया. तरी त्याने उच्चस्थाने काढून टाकली नव्हती आणि लोक अजून उच्चस्थानी बली अर्पित व धूप जाळीत. तेथे संजीवन आले याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्ती देवाकडे वळला. पुष्कळ लोक अजूनही उंच स्थानावर धूप जाळत होते, अर्पणे वाहत होते. इतकेच काय, परंतु काही याजकही संजीवनाच्या त्या लाटेत आले नव्हते. 4 आणि 5 वचने पहा काय सांगतात. यहोआशाने याजकास सांगितले की समर्पण केलेला जेवढा पैसा परमेश्वराच्या मंदिरी येतो, म्हणजे गणती करीताना प्रत्येक माणसाकडून घेतलेला पैसा, प्रत्येक मनुष्याचे नवसाच्या संबंधाने याजक मोल ठरविल तो पैसा आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात खुशीने आणीत तो सर्व पैसा याजकांनी आपल्या ओळखीच्या लोकांपासून घ्यावा आणि मंदिरात जी काय मोडतोड झाली असेल तिची दुरुस्ती करावी. श्रोत्यानो, देवाचे मंदिर खूप ठिकाणी नादुरुस्त झाले होते. त्याला दुरुस्तीची गरज होती. मंदिराच्या भिंतींना पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी याजकांनी पैसे घेतले, परंतु ते दुसऱ्याच कारणासाठी वापरले. नंतर 6 ते 8 वचने पहा. असे असूनही यहोआश राजाच्या कारकिर्दीच्या 23व्या वर्षापर्यंत मंदिराच्या मोडतोडीची दुरुस्ती झाली नाही. तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजक यास बोलावून विचारिले की मंदिराची मोडतोड झाली आहे, तिची तुम्ही दुरुस्ती का करीत नाही? यापुढे आपल्या ओळखीच्या लोकांपासून पैसे घेऊन ठेवू नका, तर ते मंदिराच्या दुरुस्तीसाठी देऊन टाका. इतपर याजकांनी लोकांपासून पैसे घ्यावयाचे नाहीत आणि त्यांनी मंदिराची दुरुस्तीही करावयाची नाही, यास ते मान्य झाले. श्रोत्यानो, आजही आम्हाला आमच्या मंडळांमध्ये ही स्थिती सर्वत्र आढळते. या ठिकाणी मंदिरासाठी येणाऱ्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी त्यांना एक पेटी तयार करून तिला छिद्र पाडावे लागले, जेणेकरून याजक तो पैसा गोळा करून मंदिराच्या दुरुस्तीसाठी उपयोगात आणू शकावेत. आणि ह्यामुळे याजक त्यातून पैसे काढू शकणार नव्हते. 9वं वचन सांगतं. पण यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोग पाडिले आणि ती परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्यांच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेवली. परमेश्वराच्या मंदिरात जेवढा पैसा येत असे तेवढा द्वाररक्षक याजक त्या पेटीत टाकीत. श्रोत्यानो, ही बंद पेटीची कल्पना खूपच चांगली आहे. त्यातून कोणालाही हवे तसे पैसे काढता येत नाहीत. देवाच्या नावाने आलेले दान त्याद्वारे सुरक्षित राहते. 17 आणि 18 वचने पुढे सांगतात. पुढे आरामाचा राजा हजाएल याने स्वारी करून गथ घेतले आणि नंतर यरुश्लेमेकडे आपला मोर्चा फिरविला. तेव्हा यहुदाचा राजा यहोआश याने असे केले. त्याचे वाडवडील यहोशाफाट, यहोराम व अहाजा या यहुदाच्या राजांनी व त्याने स्वतः ज्या वस्तू परमेश्वरास वाहिल्या होत्या त्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या व राजभवनाच्या भांडारात जेवढे सोने सापडले ते सर्व घेऊन त्याने आरामाचा राजा हजाएल याचकडे पाठविले. तेव्हा तो यरुश्लेमेजवळून निघून गेला. दुसऱ्या शब्दांमध्ये श्रोत्यानो, योवाश पैशाच्या बळावर वेळ निभावून नेत होता. आरामाचा राजा हजाएल याला त्याने अशा प्रकारे विकत घेण्याचा प्रयत्न केला. देवाच्या पवित्र स्थानातील पवित्र वस्तू मूर्तीपूजक हजाएलाकडे पाठवणे व त्याद्वारे स्वतःचा व स्वतःच्या राष्ट्राचा बचाव करणे हे केवळ भ्याडपणाचे लक्षण नव्हते, तर ते एक मोठे अविश्वासाचे कृत्य व एक प्रकारचे पापच होते. ज्या सेनाधीश परमेश्वरासाठी त्याने योग्य त्या गोष्टी केल्या, तो सेनाधीश परमेश्वर हजाएलापासून आपले संरक्षण करू शकेल
हा विश्वास योवाशामध्ये नव्हता. मला वाटतं श्रोत्यानो, ह्याच कारणासाठी योवाशाला मृत्यूदंड झाला. इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना आपण संजीवनाविषयी अधिक अभ्यास करणार आहोत. योआशाचा जेव्हा मृत्यू झाला श्रोत्यानो, तेव्हा तो फक्त 47 वर्षांचा होता. त्याच्या नौकरांनी त्याला मारले आणि त्याच्या वाडवडिलांच्या थडग्यात दावीदपुरात त्याला मूठमाती दिली. योवाश एक चांगला राजा होता. त्याचा पुत्र अमस्या त्याच्या ठिकाणी राजा झाला. तो सुद्धा चांगला राजा होता, हे आम्हास आता आढळून येईल. आता आम्ही 13व्या अध्यायाकडे वळत आहोत. 13व्या अध्यायात इस्रायलचा राजा येहूदचा मुलगा, ज्याने इस्रायलवर 17 वर्षे राज्य केले, त्याच्याविषयी यहोआहाजविषयी आम्ही वाचतो. यहोआहाजाने येराबामाचे पाप पुढे चालू ठेवले, जे पाप होते वासराच्या मूर्तीचे पूजन करणे. खरे तर त्याच्या कारकिर्दीविषयी कुतूहल निर्माण होईल असे काहीच घडले नाही. पुष्कळ लोकांना वाटतं की पापामुळे जीवनामध्ये उत्तेजन प्राप्त होते. त्यांना पापामुळे जीवन जगायला नवीन उत्साह वाटतो. परंतु श्रोत्यांनो, पाप करण्या इतकी कंटाळवाणी अशी दुसरी कोणतीही गोष्ट आमच्या जीवनात नाही. एखादा माणूस दारू प्यायला सुरुवात करतो व शेवटी दारू पिण्याची परिसीमा गाठून दारुडा बनतो. शेवटी ते दारू पिणे त्याच्याकरिता अत्यंत कंटाळवाणे कृत्य बनते. त्याच्या जीवनामध्ये कोणतेही ध्येय अथवा हेतू उरत नाही. पाप करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ही गोष्ट खरी आहे. श्रोत्यानो, इस्रायलच्या राजांविषयी सुद्धा ही गोष्ट खरी आहे. ते सर्व येराबामाच्या पापात पडले व एकूण एक राजा वाईट होता. त्यांच्या एकसारख्या वागण्यामुळे त्यांच्याविषयीचा अभ्यास कंटाळवाणा वाटतो. परंतु जेव्हा परमेश्वर कार्य करतो तेव्हा काहीतरी विशेष असे जीवनात घडत आहे असे वाटते. काही लोक असे असतात श्रोत्यानो, की त्यांना जीवनात सतत नाविन्य हवे असते. त्यासाठी स्वतःला रमविण्यासाठी ते वेगवेगळ्या नवीन गोष्टी शोधून काढतात. नवीन नवीन ठिकाणी नोकरी करतात. मनोरंजनाचे वेगवेगळे प्रकार शोधतात व हे सर्व करताना ते पापही करीत राहतात. कारण अशा प्रकारे साहस व उत्साहाने भरलेले जीवन शोधताना त्यांना पाप पुण्य यांचे तारतम्य राहत नाही. परंतु एवढे सर्व करूनही त्यांच्या जीवनात रिक्ततेची, उणीवतेची जाणीव त्यांना सतत भासत राहते. याचे कारण असे की ते आपल्या आत्म्याची भूक जाणून घेत नाहीत. ते आपल्या शरीराची व मनाची खूप काळजी घेतात, परंतु आत्म्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात एकाकीपणा आणि रिक्तपणाची कटू जाणीव निर्माण होते. ही साहसाची इच्छा व आत्म्याची भूक केवळ प्रभू येशूच पूर्ण करू शकतो. तो म्हणतो की मी या जगात आलो यासाठी की तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे व ते विपुलतेने प्राप्त व्हावे. होय श्रोत्यानो, नाशाच्या मार्गाला नेणाऱ्या पापाकडे साहसासाठी जाण्याऐवजी सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या ख्रिस्ताकडे येणे फायदेशीर आहे. त्याद्वारे आम्हाला मानवी बुद्धी पलीकडची शांती, अवर्णनीय आनंद, साहसी जीवन व अनेक उत्तम आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होतात. आमच्या आत्म्याची भूक भागविण्यासही तो तत्पर आहे. तो म्हणतो, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्यांच्यावर शिक्का मारला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. तो म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
श्रोत्यानो, पापी जीवन आमच्या आत्म्याला गुदमरून टाकते, परंतु ख्रिस्त येशूचे वचन आमच्या आत्म्याला शक्ती देते, उत्साह देते, जीवन जगण्यासाठी नवीन बळ देते. या आधुनिक जगामध्ये आमच्यामध्ये अशा प्रकारे कार्य करणाऱ्या परमेश्वराची आम्हाला गरज आहे. 13वा अध्याय आणि पहिली 2 वचने सांगतात, यहुदाचा राजा आहाजाचा पुत्र योवाश याच्या कारकिर्दीच्या 23व्या वर्षी येहूचा पुत्र येहू आहाज शमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 17 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाटाचा पुत्र येराबाम याने इस्रायलाच्या हातून जी पापकर्मे करविली त्यांचे अवलंबन त्याने केले, ती त्याने सोडून दिली नाहीत. येराबामाने इस्रायलात वासराच्या पूजेची सुरुवात केली. त्याने इस्रायली लोकांना खऱ्या देवाच्या उपासनेपासून दूर नेले, पापात पाडले. जेव्हा आहाब व इस्बेल राजस्थानावर आले तेव्हा त्यांनी त्याही पुढचे पाऊल उचलले. त्यांनी बालाची पूजा आणि उपासना करायला सुरुवात केली, जी अर्थातच सैतानाची पूजा होती. आता श्रोत्यानो, येहू आहाज हा आपल्या बापाप्रमाणे येहूप्रमाणे बालाची आराधना करीत नाही, आहाब व इजबेलेप्रमाणे खोल पापात पडत नाही, तर येराबामाने सुरू केल्याप्रमाणे वासराची पूजा करण्याचे पाप करतो. पाप किती मोठे व किती लहान आहे हे महत्त्वाचे नाही. सर्व पाप पवित्र परमेश्वराच्या दृष्टीने पापच आहे. काही लोकांना वाटतं की आम्ही खून करीत नाही, डाके टाकीत नाही, अन्य लोकांप्रमाणे वाईट धंदे करीत नाहीत, आम्ही फार चांगले आहोत. परंतु नाही श्रोत्यानो, परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येक पाप पाप आहे आणि त्याकरिता आम्हाला शिक्षा भोगावी लागणार आहे. परंतु जर आम्ही येशू ख्रिस्ताजवळ येतो, आमच्या पापांचा अंगीकार करतो, क्षमा मागतो, तर परमेश्वर सदैव त्या पापांची क्षमा करण्याकरिता तयार असतो. कारण त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात त्यासाठीच पाठवले. प्रभू येशूने संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले आणि त्याच्या त्या बलिदानामुळेच आम्हाला पापांपासून क्षमा प्राप्त होण्याची आशा प्राप्त झालेली आहे. हे आश्वासन आम्हाला मिळालेले आहे. देवाच्या कृपेचा स्वीकार करण्याऐवजी जे दुय्यम आहे त्याचा स्वीकार करणे म्हणजे मूर्तीपूजा होय. येहू आहाजाने बालाची पूजा केली नसेल, पण त्याने वासराची पूजा केली. त्याने परमेश्वराला आपल्या जीवनात आद्यस्थान दिले नाही आणि या पापामुळे परमेश्वराने आरामाच्या राजाला इस्रायलावर हल्ला करू दिला. 3 आणि 4 वचन पुढे सांगतं, यास्तव इस्रायलांवर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यास येहू आहाज हयात होता तोपर्यंत आरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन हदाद यांच्या स्वाधीन केले. येहू आहाजाने परमेश्वरापाशी विणवणी केली, ती त्याने ऐकली. आरामाचा राजा इस्रायलास कसा गांजीत होता हे परमेश्वराने पाहिले होते. श्रोत्यानो, येहू आहाजाला माहीत आहे की तो आता संकटात व कठीण परिस्थितीत सापडला आहे, म्हणून भीतीने तो देवाकडे वळतो. 5वं वचन, परमेश्वराने इस्रायला सोडविणारा दिला तेव्हा इस्रायल लोक आरामाच्या काबूतून सुटून आपापल्या डेऱ्यात पूर्वीप्रमाणे राहू लागले. देव किती कृपाळू आहे हे लक्षात घ्या. राजाने या संकट समयी त्याच्या नावाने आरोळी मारताच त्याने त्याला उत्तर दिले आणि त्यांची सुटका केली. श्रोत्यानो, आम्ही अजून देवाच्या चांगुलपणाचा पुरेपूर अनुभव घेतला नाही. तो खूप दयाळू आहे. तो आम्हाकडे कधीच पाठ फिरवित नाही. हट्टी व मूर्ख मुलांप्रमाणे आम्ही वागलो तरी तो मोठ्या प्रेमदयेने आम्हाला जवळ घेतो. त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊन पहा, त्याच्या कृपेचा अनुभव घेऊन पहा. नंतर 6 आणि 7 वचने पुढे सांगतात, तरी येराबामाच्या घराण्याने जी पापकर्मे केली व जी त्याने इस्रायल लोकांकडून करविली त्या पापकर्मांप्रमाणे ते चालले. शमरोनात अशेरा मूर्तीही राहिल्या होत्या. आरामाच्या राजाने येहू आहाजाच्या सेनेत केवळ 50 स्वार, 10 रथ व 10,000 पायदळ एवढेच राहू दिले होते व इस्रायलांचा नाश करून त्यास तुडून धुळीस मिळवले होते. श्रोत्यानो, येहू आहाजाच्या जीवनात देवाचा चांगुलपणा आपण पाहतो. राजाने त्याला हाक मारली आणि देवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. आरामाच्या हातातून त्याला सोडवले, पण येहू आहाज व त्याचे लोक पाप करीत राहिले. हाताने घडलेल्या मूर्तींची पूजा त्यांनी चालूच ठेवली आणि म्हणूनच परमेश्वराने आपली कृपा आवरून धरली. आरामाच्या राजाने येहू आहाजाची संरक्षणाची फळी अशी मोडून टाकली की त्यानंतर येहू आहाजाला कधीही आपल्या राज्याचे संरक्षण करता आले नाही. श्रोत्यानो, जिवंत देवाच्या सेनाधीश देवाच्या कृपेचा एकदा अनुभव घेतल्यानंतर
त्याच्याकडे पाठ फिरवणे फार धोक्याचे असते. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आणि पुन्हा पाप करीत राहू तर पाप आमच्यावर दासत्व आणते. आम्ही पापाचे दास होऊन आमचा शेवट दारुण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्रोत्यानो, आजच आपल्या जीवनाचं परीक्षण करा आणि पहा की आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कशा प्रकारची वर्तणूक करीत आहात. 8 आणि 9 वचने, यहोआहाज याची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते व त्याचा पराक्रम या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्या शोम्रोनात मूठ माती दिली. त्याचा पुत्र योवाश हा त्याच्या जागी राजा झाला. श्रोत्यानो, या ठिकाणी यहोआहाजाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद माणसाची आहे, ज्याद्वारे आम्ही अनेक आध्यात्मिक धडे शिकू शकतो. नंतर 10 वचन पहा. यहुदाचा राजा योवाश याच्या कारकिर्दीच्या 37व्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र यहोआश शोम्रोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 16 वर्षे राज्य केले. या ठिकाणी खूप गोंधळ निर्माण करणाऱ्या काळाची सुरुवात होते, कारण दोन्ही राज्यातील राजांची नावे एकच नसली तरी एकसारखी आहेत. कोण कोठे राज्य करीत आहे व त्याच्या कारकिर्दीची स्थिती कशी आहे ते समजणे अवघड वाटते. मला वाटतं श्रोत्यानो, कदाचित देवाने हे काही खास कारणासाठी अनिश्चित व गोंधळाचे असे ठेवले असावे. 11 वचन पहा. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलांकडून जी पापकर्मे करविली होती ती त्याने सोडिली नाहीत, त्याप्रमाणे तो चालला. आता यराबाम प्रमाण होता. जेव्हा एखाद्या राजाने पापाची तशी पातळी गाठली तेव्हा तेव्हा देवाने त्याला शासन केले. आम्ही पुढे अलिशाच्या मृत्यूविषयी व त्याने केलेल्या भविष्याच्या पूर्ततेविषयी पाहतो. 14 वचन सांगतं, ज्या दुखण्याने अलिशा मरावयाचा होता ते त्याला आता लागले. तेव्हा इस्रायलाचा राजा योवाश त्याचकडे गेला व ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, अहो बाबा, अहो बाबा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. श्रोत्यानो, ह्या आजारात अलिशाचा मृत्यू झाला. खरे तर अलिशा उत्तरेकडच्या राजांसाठी एक सामर्थ्याचा बुरुज होता. तसा एलिया त्यांच्यासाठी कधीच नव्हता. मला वाटतं ज्या दिवशी एलियाला स्वर्गात घेण्यात आले त्या दिवशी राजवाड्यात आनंदोत्सव करण्यात आला असावा. त्याउलट अलिशा राजासाठी एक मोठा मदतगार होता. 15 वचन पुढे सांगतं, अलिशाने त्यास सांगितले, धनुष्यबाण घेऊन ये. तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याचकडे आला. श्रोत्यानो, मृत्यूशय्येवर असतानाही त्याच्याजवळ राजासाठी देवाचा संदेश होता. 16 वचन, त्याने इस्रायलाच्या राजा सांगितले, धनुष्याला आपला हात लाव. त्याने आपला हात धनुष्यास लाविला. तेव्हा अलिशाने आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. आणि आता देवाचा संदेश तो राजाला सांगणार आहे. 17 वचन, मग त्याने सांगितले, पूर्वेकडील खिडकी उघड. त्याने ती उघडली. मग अलिशा त्यास म्हणाला, बाण सोड. तेव्हा त्याने तो सोडिला. तो म्हणाला, हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे आरामापासून सुटण्याचे चिन्ह होय. तू अफेक येथे आराम्यास असा मार देशील की त्यांचा धुवा उडेल. परंतु श्रोत्यानो, योवाश फार विश्वासणारा नव्हता. जरी तो मरायला टेकलेल्या भविष्यवाद्याविषयी शोक करीत आहे तरी तो विश्वासणारा नाही. त्याला खात्री वाटत नाही की देव त्याला आरामाच्या राजावर विजय देईल. पुढे 18 आणि 19 वचने सांगतात, त्याने त्यास म्हटले, बाण उचलून घे. त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्रायलाच्या राजास म्हणाला, जमिनीवर बाण मार. तो 3दा मारून थांबला. देवाचा माणूस त्याचवर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारावयाचे असते, म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास. आता तू त्यास 3 वेळा मात्र मार देशील. अशा प्रकारे श्रोत्यानो, परमेश्वराचा संदेश देऊन अलिशा मृत्यू पावला. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनाद्वारे काही गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. काय आम्ही अविश्वासाचे कृत्य करतो? लक्षात घ्या की आमचे प्रत्येक अविश्वासाचे कृत्य आम्हाला देवापासून दूर नेणारे आहे. खरं तर देवाचा एकदा अनुभव घेतल्यानंतर त्याच्याकडे पाठ फिरवणे फार धोक्याचे असते. दुसरी गोष्ट म्हणजे देव
त्याच्या लेकरांची काळजी नेहमी घेतो. त्याचे मार्गदर्शन त्यांच्यासाठी सदैव असते. परंतु प्रश्न आहे की काय आम्ही हे जाणले आहे आणि त्यानुसार आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभारी आहोत यासाठी की प्रभूजी तू आमच्या जीवनामध्ये हजर आहेस. तुझं मार्गदर्शन, तुझं सहाय्य सातत्यानं आम्हाला लाभत आहे. आज देखील प्रभूजी तू आम्हाला शिकवलंस, मार्गदर्शन केलंस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी आमच्यामध्ये कदापि अविश्वास असू नये, तर प्रभूजी आम्ही खऱ्या अर्थानं आज्ञापालन करावं आणि परमेश्वरा तुझ्या इच्छा परिपूर्ण कराव्यात. प्रभू परमेश्वर देवप्पा, आज असे अनेक लोक असतील की जे अजूनही अविश्वासामध्ये आहेत. आमची प्रार्थना आहे प्रभूजी या प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि योग्य गोष्टी करण्यासाठी त्यांना तू मार्गदर्शन कर. आमची खात्री आहे प्रभूजी तू या प्रत्येकाला सहाय्य करणार आहेस. तुझी कृपा तू या प्रत्येकाला देणार आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की प्रभूजी तुझी प्रीती तू आजही आमच्यावरती करीत आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.